आज मी सभागृहामध्ये काही कागदपत्र माननीय सभापतींसमोर सादर केले। संभाजीनगर मध्ये मोठा घरकुल घोटाळा झालेला आहे। बोगस कागदपत्र, बोगस टॅक्स पावत्या, बोगस कास्ट सर्टिफिकेट, बोगस उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि नावही बोगस, जे नावच तिथे नाही आहे असं केलं गेलं। त्याचं एक उदाहरण मी सभागृहासमोर दिलं आणि मला वाटतं हे पेपर्स मी चंद्रकांत दादा पाटील आणि गणेश दादा नाईक या दोन लोकांना दाखवले। माझ्याकडचे पेपर्स पाहून एक तर हसू पण येईल, राग पण येईल आणि काय चाललं याचा राग नक्की येईल। माझ्याकडे पेपर्स आहे, एक तर देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांची संभाजीनगर महानगरपालिकेची टॅक्स पावती आहे। त्यांचं पूर्ण नाव आहे देवेंद्रजी गंगाधरराव फडणवीस, राहणार राहुल नगर, सादात नगर। त्यांची 1985 रुपयाची टॅक्स पावती आहे। तशीच टॅक्स पावती शिंदे साहेबांची, एकनाथ संभाजी शिंदे यांची सुद्धा अशी टॅक्स पावती संभाजीनगर महानगरपालिकेची। शिंदे साहेबांचं राशन कार्ड आहे, स्वतः शिंदे साहेब, वहिनी, त्याच्यानंतर त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांतजी, त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचा मुलगा म्हणजे शिंदे साहेबांचा नातू, असं त्यांचं राशन कार्ड बनलेलं मी संभाजीनगरचं आहे। त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं आहे। उत्पन्न प्रमाणपत्रसुद्धा संभाजीनगर तहसीलचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट दोघांचं आहे, SC कॅटेगरीचं, दोघांचं पण कास्ट सर्टिफिकेट त्यांना अलॉट केलेलं आहे, हे पण माझ्याकडे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड, दोघांचे आधार कार्ड माझ्याकडे आहे, हे संभाजीनगरमध्ये निघालेले आहे। दोघांचे फोटो आहे, आधार कार्डचे क्रमांक आहे। मला असं वाटतं मी हे याच्यासाठी सादर केलं, जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे बोगस पेपर्स बनवू शकतात तर सामान्य माणसाचे बोगस पेपर्स का बनवू शकत नाही। आणि असे पेपर्स बनवून घरकुल लाटण्याचा प्रकार संभाजीनगरात झालेला आहे। महानगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि समाज कल्याण खातं। अशा पद्धतीनं जे आहे ते अधिकारी देखील सही करताना बघायला मिळत आहेत, त्यांचे स्टॅम्प असलेले बघायला मिळत आहेत। या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील होणं अपेक्षित आहे। हे पहा, याच्यात आता काही अधिकारी नकार देतील, मी केलंच नाही असं होऊ शकतं। त्याच्यामुळं हे होतं कसं, करतं कोण, याचा तपास झाला पाहिजे। काय शिक्षा होणार? हे सर्टिफिकेट्स तुम्हाला कुठून मिळाले, कशा पद्धतीने हे बनवले गेले, ज्यांनी कोणी तुम्हाला दिले त्यांनी याबाबत इत्थंभूत काही माहिती तुम्हाला दिलेली आहे का? हे पहा, हे आत्ताही इथं मुंबईमध्ये पण बांधतात। मला परवा 2 नेपाळी भेटले होते, त्यांनी आधार कार्ड काढलं, 6,000 रुपये देऊन आधार कार्ड काढलं मुंबईमध्ये। तुम्ही काय सांगता, मुंबईत सुद्धा मिळतात। हे सरकार नुसत्या घोषणा करतं, 6,000 रुपयात आधार कार्ड मिळतं। नेपाळी माणसाने मला 2 जणांनी येऊन सांगितलं, त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा आहे माझ्याकडे। ते कोण आहे पण आता त्यांची आयडेंटिटी मी कशाला करू, पण माझ्याकडे त्याचा पुरावा आहे। आता या प्रकरणामध्ये नेमकं काय केलं गेलं पाहिजे, काय तुम्ही मागणी केलेली आहे सभा? नाही, हे सगळं असं होत असेल तर सरकारने काही नियंत्रण ठेवलं पाहिजे ना। गुड गव्हर्नन्स आहे का हे? अरे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे पेपर बोगस बनवायला लोक कमी करत नाही, तर सामान्य माणसाचे तर सहज बनतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।